ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझे सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, सदस्यत्व घेतलेले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग। आणि हे आपलं गणिताचं चॅनल आहे, तसेच माझं विज्ञानचं सुद्धा चॅनल आहे। त्या चॅनलचं नाव आहे उर्मिला विथ सायन्स। जर मी त्या चॅनलची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर आज आपल्याला पाहायचं आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार। पूर्णांक संख्यांचा गुणाकार कशा प्रकारे करायचा ते आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर पहा, केव्हा पण आता ही पहा ऋण संख्या आहे, ऋण 5 आपण या चिन्हावरून ओळखतो की ऋण 5 आहे। ऋण 5 गुणिले ऋण 3, याचं काही नाही, साधा साधा गुणाकार आहे। 5चा आणि 3चा आधी या दोघांचा गुणाकार करायचा। 5 आणि 3चा गुणाकार किती होतो? 15। आणि मग ऋण ऋण डायरेक्ट धन होते, म्हणून धन 15 म्हणजेच याचं उत्तर आलेलं असते। खाली आपण 15 सुद्धा असं लिहित असतो। तसंच इथं सुद्धा आहे ऋण 5 आणि ऋण 2। 5चा आणि 2चा साधा साधा आधी गुणाकार करायचा। 5 गुणिले 2 किती होतात? 5 दुनी 10, मग 10 लिहायचं। मग इथे ऋण आहे, इथे ऋण आहे, मग जेव्हा दोन्ही संख्येला गुणाकारामध्ये ऋण चिन्ह असतो तो नियम आहे, तर ते ऋण ऋण धन होत असते। म्हणजे धन 10 म्हणजेच आपले 10 सुद्धा हे पण एकच आहे, हे पण एकच आहे, हे पण एकच आहे। या तिन्ही संख्या एकच आहेत। आलं लक्षात सगळ्यांना? ऋण 6 आणि ऋण 3। मग पहा, 6चा आणि 3चा आधी गुणाकार करायचा साधा साधा, किती होतो? 18। ऋण ऋण धन म्हणजे आपण साधे 18 सुद्धा आपण त्याला लिहू शकतो। ऋण ऋण आधी 6चा आणि 2चा गुणाकार करा, 6 दुनी 12, दोन्हीला ऋण ऋण आहे म्हणजेच उत्तराला चिन्ह धन येणार। इथे ऋण 6 ऋण 1, आधी 6चा आणि 1चा गुणाकार करा, 6 1 6, ऋण ऋण धन म्हणजे धन 6। मग 6 गुणिले 0, मग 6चा आणि 0चा गुणाकार करायचा। 6 गुणिले 0 म्हणजे 0, आणि शून्याला आपण ऋण 0 नसते, कारण की शून्याला आपण ऋण आणि धन देत नसतो। शून्य हा फक्त शून्य असतो, त्याला कोणतंही चिन्ह नसते, कारण की त्याची किंमतच शून्य राहते। त्याला ऋण लिहिलं काय आणि धन लिहिलं काय त्याची किंमतच शून्य असते। संख्या रेषा जर तुम्ही अभ्यासल्या नसेल तर संख्या रेषेचे माझे इयत्ता 6वीवर आधारित मी खूप व्हिडिओ तयार केलेले आहेत, तर ते तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये 6वी वर्गाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन वगैरे माझे जे व्हिडिओ आहेत 6वीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा। त्यामध्ये मी संख्या रेषा आणि त्या संख्या रेषेशी संबंधित संख्या कशा संख्या रेषेवर दाखवायचं ते समजून सांगितलेलं आहे। तर इथपर्यंत संख्या सगळ्या वर आल्या, धन धन धन। मग आता इथं 0 आला, मग आता 0च्या नंतर इथं धन ऋण 6 आहेत आणि इथे धन 1 आहे। मग ऋण 6 आणि धन 1, इथे सुद्धा 6चा आणि 1चा आधी गुणाकार करा, 6 1 6। मग ऋण आणि धन जेव्हा एका ठिकाणी ऋण असलं की इकडे तिकडे काही पाहायचं नाही, उत्तराला सरळ ऋण चिन्ह द्यायचं, म्हणजेच उत्तर आपलं ऋण 6। इथं ऋण 6 आणि 2 आहेत, 6 आणि 2चा गुणाकार करायचा, आधी 12 होतो, आणि उत्तराला एका ठिकाणी ऋण चिन्ह आहे, इथं काहीच चिन्ह नाही म्हणजे इथे धन चिन्ह असते, म्हणून उत्तराला सुद्धा ऋण चिन्ह येणार। इथे सुद्धा आहे बघा, ऋण 6 आणि 3, 6चा आणि 3चा गुणाकार करा, 6 आणि 3 18, एका ठिकाणी ऋण आहे म्हणून उत्तराला पण ऋण चिन्ह। हा नियम असतो की गुणाकारामध्ये एका ठिकाणी ऋण जरी असलं तरी गुणाकारामध्ये उत्तर हे ऋण चिन्हामध्येच येत असतं। तर 6 आणि 4 सुद्धा आहेत, 6चा आणि 4चा अगोदर गुणाकार करायचा, 6 चौक 24, आणि उत्तराला ऋण चिन्ह देऊन टाकायचं। तर अशा प्रकारे आपण गणित सोडू शकतो। यावर आधारित स्वाध्याय म्हणजे तुम्ही ऋण 6चा जो आपला पाढा असतो, एक टेबल आहे, ऋण 6 1 ऋण 6, मग ऋण 6 गुणिले 2 ऋण 12, असा आपण ऋण 6चा जर टेबल आपण 4 पर्यंतच केलेला आहे, तर तुम्हाला ऋण 6 हे 10 पर्यंत करायचे आहेत। ऋण 6 गुणिले म्हणजे डॅश डॅश इथं 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंत घ्यायचं। 10 घेतल्यावर ऋण 60 उत्तर येते, म्हणजे आपला तो एक टेबल तयार झाला। तसंच तुम्ही ऋण 7 गुणिले 1 ऋण 7 गुणिले 2 ऋण 7 गुणिले 3, असं तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे? ऋण 7 गुणिले 10 पर्यंत तुम्हाला करायचं आहे। म्हणजेच तुम्हाला ऋण 7चा तो टेबल तयार करायचा आहे।
ऋण 6चा पण टेबल तयार करायचा असेल, अशा प्रकारे तुम्हाला पूर्णांक संख्यांचा जे गुणाकार आहे ते पूर्णपणे समजला असेल. जर तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला बोर्ड दाखवते.